विद्यार्थी मित्र नमस्कार. मी सचिन जगताप XSTI आपल्या सर्वांचं स्टेपअप अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. मित्रहो, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास आपण सर्वांनी चालू केलेला आहेच आणि त्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासामध्ये आपले आत्तापर्यंत 1-2 विषय संपणं अपेक्षित होतं. जे विद्यार्थी तळ्यात मळ्यात आहेत त्यांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की तुम्ही ठरवा आणि तुमचा अभ्यास त्या ठिकाणी चालू करून द्या. तुमचा अभ्यास जर तुम्ही आत्ता चालू करून दिला नाही तर परीक्षेमध्ये आपल्याला हवा तो रिझल्ट मिळणार नाही. ठीक आहे. आता स्टेपअप अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही ठिकाणी आपली जी बॅच सुरू आहे GS4ची, ज्यामध्ये अर्थशास्त्र 75 गुण, कृषी अर्थशास्त्र 30 गुण आणि सायन्स टेक 45 गुण अशी पूर्ण मिळून 150 गुणांची आपण अर्थशास्त्राची बॅच या ठिकाणी घेतोय किंवा GS4ची बॅच आपण या ठिकाणी घेत आहोत. आता या बॅचमध्ये बऱ्याच विद्यार्थी जे पुण्याच्या बाहेर आहेत किंवा ज्यांचं वेळेचा प्रॉब्लेम होता, काही विद्यार्थ्यांनी कुठं ऑफलाईन लावली होती कुठं काय, त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनमध्ये आपण नेमकं काय घेणार आहोत ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून माझा असणार आहे की त्या बॅचमध्ये आपण नेमकं काय घेतोय किंवा ज्यांना बॅच जॉईनही करायचे नाही त्यांनी फक्त लेक्चर पहा की तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. आता यामध्ये काय होतं, आपला जो 1.5चा पार्ट आहे सिलेबसचा 1.5 प्लस 2.8 हे जे पार्ट आहेत याला आपण काय म्हणतो, फॉरेन ट्रेड. याच्यामध्ये काय काय येतं, एक तर आंतरराष्ट्रीय सिद्धांत व्यापाराचे सगळे आणि दुसरं भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये परकीय व्यापार. हा आहे तुमचा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. हा आहे भारताच्या कॉन्टेक्स्टमधला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. ठीक आहे. आणि मुळात 1.5 पर्यंत जो पार्ट आहे नियरली 40 क्वेश्चन्स आहेत पहिल्या भागावरती. दुसरा जो भाग आहे त्याच्यावरती नियरली 30 क्वेश्चन्स आहेत आणि थर्ड म्हणजे 2.10-11 याच्यामध्ये 30 क्वेश्चन्स हे तुमचे ॲग्री इकॉनॉमिक्स या पार्टचे आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं 40, 30 आणि 30 नियरली इथं 45, 30 आणि 30 असे मिळून तुमचे 105 क्वेश्चन्स हे पहिल्या पार्टवरती येतात आणि सायन्स आणि टेक याच्यामध्ये आपले 45 क्वेश्चन्स येतात जे की आपल्याला ठाऊक आहे. ओके. मग आता यामध्ये आपण काय केले बघा, या स्वरूपाच्या आपल्याला नोट्स वर्गामध्ये दिल्या जातात की रुपयाची परिवर्तनशीलता, चालू खाते, काय अटी होत्या त्यावेळी. ठीक आहे. या वर्गामध्ये दिल्या गेलेल्या अटी आहेत. विनिमय दर व्यवस्थापन, नीर आणि रीर काय आहेत. ओके. अवमूल्यनाचे परिणाम. हा जो आपला भारतीय कॉन्टेक्स्ट मधला पार्ट आहे 2.5 परकीय भांडवल, ज्यामध्ये FDI, FII, QFI, त्याचा आत्ता जे झालंय ते काय FPI 2014 पासून झालेलं आहे ते, कर्ज FIPB आता रद्द झालंय 2017 मध्ये आणि त्या जागी FIFP फेलिसिटेशन पोर्टल आलंय, तो घटक यामध्ये आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक, फेराफेमा कायदे, तसंच बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका. मित्रांनो, ह्या पूर्ण स्लाइडमध्ये तुम्हाला काय दिसेल, सिलेबसचा जो पॉईंट आहे त्या प्रत्येक पॉईंटवरती आपण मटेरियल देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे मटेरियल ऑलरेडी माझ्याकडे होतं त्यातलं बरंच मटेरियल हे आपण स्टेट बोर्ड, YCM आणि बाकीचे मार्केटमधले 2-3 ट्रस्टेड सोर्सेस याच्यातून आपण सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण केलंय आणि तुम्हाला या नोट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता यासारखे सगळे टॉपिक, पतदर्जा मानांकन संस्था, ओके, हा सगळा घटक. यासोबतच मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आपण बॅचमध्ये घेत असताना हे ॲक्च्युअल सिलेबस वाईज आपण घेतलेलं आहे. हे जर तुम्ही बघितलं 2.3 आपल्यामध्ये सहकाराचं टॉपिक आहे 2.3 राईट. तर तो 2.3 या ठिकाणी आहे. कोऑपरेशन मूळ शब्द कुठून आला, सोसायटी कुठली, याच्या व्याख्या, बरोबर काय म्हणले बघा, रॉसडेल पद्धतीनुसार खेड्यांचा सहकारी संकल्पना मांडली. कंसात काय दिलेला आहे, प्रश्न आलेला आहे. ओके. शुल्डेलिज यांची पद्धत, रायफेजन पद्धत, सहकाराची व्याख्या, हे PYQ आलेले आहेत. H कल्वर्ट, मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी, हे वैकुंठलाल मेहता यांची व्याख्या आलेली आहे. भारतीय सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थांची व्याख्या, सहकार नियोजन समितीनुसार व्याख्या, पॉल लॅम्बर्टनुसार व्याख्या. त्यानंतर सहकारी संस्थांचे प्रकार. सांगण्याचा मुद्दा असा आहे, ह्या सगळ्या नोट्स आपण ऑनलाईन ॲपवरती तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. या सगळ्या समित्या आपण त्या ठिकाणी घेतल्यात. गोरवाला समिती, निजलिंगप्पा समिती, वैकुंठलाल मेहता, रामनिवास मिर्धा, B व्यंकटय्यप्पा जी आता आली होती परीक्षेला. ओके. या सगळ्या समित्या आपण घेतलेल्या आहेत. त्यासोबतच तुमचा नाफेड, त्यानंतर NCDC, हा NCDC इथं आहे, याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. का बरं प्रश्न आलेत विद्यार्थी मित्रांनो, कारण हा सिलेबसचा पॉइंट आहे. आपल्याला HRD सारख्या विषयामध्ये 100-110 मार्क पडत आहेत, GS4ला आपल्याला मार्क नाहीत आणि त्याचे 2 प्रमुख कारणं सांगेल मी. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे या विषयाची बसलेली अनाठायी भीती आहे
की जमणारच नाही आहे मला, नंबर 1. आणि नंबर 2 काय, HRDचं जर मी आत्ता तुम्हाला विचारलं 1.1 काय, तुम्हाला पाठ आहे काय 1.1, 1.2 काय माहिती आहे तुम्हाला, 1.3, 1.4, 1.5 ते संपतं, दुसरा पाठ चालू होतो 2.1, 2, 3, 4, 10, 11, तुम्हाला पाठ आहे सिलेबस, आणि म्हणून सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटवर तुमचं काम होतंय, आणि म्हणून तुम्हाला तिथे मार्क पडतायत. HRD सोपं नाही आहे. लक्षात आता मार्केटमध्ये दिलीप सर सारखे माणसं आहेत आमचे, की त्या माणसांनी ते सगळं काम करून ठेवलंय आणि ते तुम्हाला देत आहेत, आणि तुम्ही पण तेवढा अभ्यास करताय म्हणून तुम्हाला मार्क पडतायत. माझा हेतू हाच आहे, बॅचमध्ये जेव्हा तुम्ही बसाल 1.1 पासून ते तुम्हाला 2.11 पर्यंत सगळा इकॉनॉमिक्सचा सिलेबस तोंडपाठ होईल. सायन्स टेकमध्ये आपल्याला 3.1 to 3.6 हे पाठ आहेत. का बरं? 6च आहेत म्हणून आपल्याला ते पाठ आहेत. आणि जे विद्यार्थी पहिला अटेम्प्ट देत आहेत, दुसरा, तिसरा, त्या प्रत्येकाचे मिनिमम म्हणजे पहिल्या अटेम्प्टवाल्याचे तर म्हणजे मार्क अगदी अनबिलिव्हेबल येतील, दुसऱ्या अटेम्प्टवाल्या विद्यार्थ्याचे मिनिमम 10 मार्क वाढलेले असतील, आणि तिसऱ्या अटेम्प्टवाल्याचे 10 ते 15 मार्क या ठिकाणी वाढलेले असतील. लक्षात आलं? मग ज्यांचा स्कोर हा 60 वर आहे, 62 वर आहे, 65 वर आहे, त्यांना जर 90+ जायचं असेल तर दिस इज द वे ॲज पर सिलेबस नोट्स नंबर 1. ठीक आहे. मग वर्गामध्ये काय होईल, तुम्हाला ॲज पर सिलेबस नोट्स होतील, तो पूर्ण पार्ट तुमचा कव्हर केला जाईल, कव्हर करून शंका विचारायला वेळ दिला जाईल, तुम्ही त्या शंका विचारा, आणि ते झाल्याच्या नंतर त्या पार्टवरती तुमचा अशा प्रकारचा 50 प्रश्नांचा पेपर होणार आहे. मग इथं काय दिलंय बघा, टेस्ट कुठली आहे, 1.5 + 2.8 ही टेस्ट आपण त्या ठिकाणी घेतोय. ओके. हां, मग हे प्रश्न तुम्हाला वर्गामध्ये दिले जातील, आणि विद्यार्थी हे सगळे प्रश्न सोडवत आहेत, आणि हे प्रश्न सोडवले त्यानंतर त्याच्यावरती डिस्कशन होतं, आणि मग मी मुलांना प्रत्येक टॉपिकवर 5 प्रश्न काढायला लावतो. आता बघू बरं या पेपरमध्ये कसे पडत नाहीत 90 मार्क, कसे पडत नाहीत 95 मार्क. जर इतक्या थरोली काम आपण जर GS4चं करत आहोत, मला याची डेफिनेटली खात्री आहे, मी तुम्हाला 90+ मार्क मिळवून देऊ शकतो. फक्त एक गोष्ट आहे, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. सोर्सेस मी तुम्हाला 10 सांगणार नाही, 2 सोर्सेस सांगितलेले आहेत आपण फक्त, इकॉनॉमिक्सला 1, सायन्स टेकला 1, आणि तिसरा म्हणजे आपल्या वर्गामध्ये दिलेल्या नोट्स. जे ऑनलाईनची बॅच करणार आहेत विद्यार्थी, त्यांना PDF स्वरूपामध्ये नोट्स मिळतील, त्यांनी त्या डाउनलोड करून घ्यायच्यात, आणि तिथे पण असंच असेल, नोट्स 1.2, टेस्ट 1.2, नोट्स 1.3, टेस्ट 1.3 हे तुम्हाला ॲपवरती बघायला मिळेल. लक्षात आलं? त्यामुळं माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की जर तुमचा GS4 कच्चा आहे तर जे ऑलरेडी पक्का आहे तेच परत परत पक्क करत बसू नका. आपलं पॉलिटी पक्का आहे सर, राज्यघटना पाठ आहे तरी 8व्यांदा त्यालाच वाचतो, 12व्यांदा त्यालाच वाचतो, आणि ह्याला 2दा पण वाचत नाही, तर मग इथं नाही मार्क पडणार तुम्हाला. आणि पॉईंट बिईंग, तुम्ही जेव्हा क्लास 1 क्लास 2च्या रेसमध्ये जाता त्यावेळी GS2चे मार्क मॅटर करत नाहीत, कारण सगळ्यांना 100, 105, 110, 95 ह्याच रेंजमध्ये मार्क असतात, 10 मार्काचा फरक असतो. पण जो राज्यात पहिल्या टॉप 10-20 मध्ये येतो त्याला चौथ्या पेपरला 95+ मार्क असतात. कळतंय का? मग हे कधी येतात? सिलेबसचा प्रत्येक पॉईंट, आणि तो आपल्या इथं वर्गामध्ये शिकवला जात आहे, बॅचमध्ये आपल्या तो पॉईंट तुम्हाला शिकवला जात आहे. आणि तुम्ही जेव्हा सिलेबस संपेल, आपला पूर्ण भाग होईल, 20 दिवसाची आपली ऑफलाईनची बॅच होती, सगळे मिळून तुम्हाला एक 90-100 लेक्चर, घड्याळी तास म्हणतो मी, तेवढे तुम्हाला तुमच्या ॲपवरती मिळतील ऑनलाईनला. आणि आज गुरुपौर्णिमेचा आपल्या ऑनलाईन कोर्सवरती आपण 10% सवलत दिलेली आहे. ओके, तुम्हाला काम एवढंच करायचं, तुम्ही जेव्हा ऑनलाईन बॅच जॉईन कराल त्यावेळी तुम्हाला माझ्या नंबरवरती एक मेसेज करायचा आहे, जेणेकरून आपला जो टेलिग्रामचा विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थ्यांचा, त्यामध्ये मी तुम्हाला ॲड करू शकेल. ठीक आहे? आणि इथं काय, तुमच्या जेवढ्या काही शंका असतील, तुमच्या अभ्यासाची पद्धत, विद्यार्थी राज्यसेवा मेन्स देत आहेत, सकाळी इतिहास वाचतायत, दुपारी भूगोल, संध्याकाळी इकॉनॉमिक्स, असं केलं ना तर तुम्हाला आयोगानं 1.5 वर्ष जरी दिला तयारीला तरी आपली तयारी होणार नाही. दिवसाचे 3 विषय करून कोणीही विद्यार्थी पास होत नसतो. ते 3 विषय करायचे असतात, पण कधी? परीक्षेच्या आधी महिना 15 दिवस. त्याच्या आत्ता जो 3 महिने 4 महिने आधीचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये विशिष्ट विषय हा विशिष्ट काळामध्ये घेऊन तुम्हाला तो संपवावा लागतो. मग तुम्ही GS4 घेताय, त्याला 8 दिवसाचा वेळ दिला, 10 दिवसाचा वेळ दिला, तेवढ्यामध्ये छान दररोज 4-4 लेक्चर पाहिले, वाचलं व्यवस्थित, तुमचा 8 दिवसामध्ये इकॉनॉमिक्सचा पार्ट संपला. नंतर सायन्स टेकचा पार्ट आहे तो 15 दिवसांनी घेतला, तो विषय तिथं संपवला. तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला मिळणाऱ्या नोट्स, तुमचा अभ्यास, आणि नंतर तुम्ही सोडवलेल्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज, ह्या सगळ्याचं संचित गोळा होतं आणि 95 मार्क पडतात, 90 मार्क पडतात, 98 मार्क पडतात, 100 मार्क पडतात. आणि ज्याला GS4 मध्ये 100 मार्क पडतील त्याला क्लास 1च्या खालची पोस्ट कधीही मिळू शकत नाही.
हे समजून घ्या. आणि हे ज्याला करायचं आहे त्यानं ह्या वेनं आमच्यासोबत राहा. स्टेपअप अकॅडमीमध्ये ही बॅच ऑलरेडी लॉन्च्ड आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त 10% डिस्काउंटसुद्धा आहे आणि त्यामुळं या सगळ्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम्स यू कॅन डिरेक्टली टॉक विथ मी, ओके, अँड वी कॅन हॅव अ सोल्युशन फॉर वॉट एव्हर डाऊट्स यू हॅव इन युअर माइंड, राईट. चला तर मग या ठिकाणी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे पद्धत असणार आहे आपल्या बॅचमध्ये आणि हे ऑलरेडी रेडी मटेरियल आहे जे बॅचमध्ये घेतलं गेलं आहे, त्याचाच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.